युद्धामुळे झालेली टंचाई आणि वाढते दर लक्षात घेता स्वयंपाकासाठी LPG गॅस सोडून अन्य 5 पर्याय उपलब्ध आहेत. याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिला आणि लोकप्रिय पर्याय म्हणजे इंडक्शन कुकटॉप. हा LPGला सर्वात आधुनिक आणि वेगवान पर्याय आहे. ही उपकरण विजेवर चालते आणि गॅसपेक्षाही वेगाने स्वयंपाक करते. यात तापमान नियंत्रित करण्याची सुविधा असते आणि हे वापरण्यास अत्यंत सुरक्षित आहे. दुसरा पर्याय इलेक्ट्रिक कुकिंग उपकरणे म्हणजेच इलेक्ट्रिक कुकिंग अप्लायन्सेस. ही उपकरणे अनेक प्रकारची आहेत. यातील सगळ्यात पहिली उपकरण आहे इलेक्ट्रिक राईस कुकर. यात भात, डाळ, खिचडी आणि भाज्या शिजवता येतात. त्यानंतरचे उपकरण आहे इलेक्ट्रिक केटल. चहा बनवण्यासाठी, अंडी उकडण्यासाठी किंवा पाणी गरम करण्यासाठी याचा वापर होतो. यानंतर सगळ्यात लोकप्रिय उपकरणे असलेले एअर फ्रायर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन अन्न गरम करण्यासाठी किंवा तेल विरहित स्नॅक्स बनवण्यासाठी हे अत्यंत किफायतशीर आहेत. तिसरा पर्याय सोलर चूल आणि कुकर. ज्यांच्याकडे मोकळी गच्ची किंवा बाल्कनी आहे त्यांच्यासाठी हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. सूर्यप्रकाशाचा वापर करून इंधनाशिवाय अन्न शिजवणारी पर्यावरणपूरक उपकरणे आहेत, ज्याद्वारे भाजणे, उकडणे आणि बेकिंग शक्य होते. या उपकरणामुळे गॅसची बचत, पौष्टिक अन्न आणि शून्य प्रदूषण असे फायदे मिळतात. इंधनाचा खर्च शून्य आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक पर्याय म्हणून ओळखला जातो. यानंतरचा पर्याय हा टाकाऊपासून टिकाऊ या प्रकारात मोडतो. हा पर्याय म्हणजे बायोगॅस. ग्रामीण भागात किंवा जिथे ओला कचरा उपलब्ध आहे तिथे बायोगॅस संयंत्र हा शाश्वत पर्याय ठरू शकतो. घरगुती कचऱ्यापासून गॅस निर्मिती होत असल्याने खर्च कमी होतो. घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते आणि बागेसाठी चांगले खतही मिळते. आणि पाचवा पर्याय आहे कोळसा शेगडी. हा घरगुती स्वयंपाक, हॉटेल, मेस आणि कॅम्पिंगसाठी वापरला जाणारा एक पारंपरिक, टिकाऊ आणि स्वस्त पर्याय आहे. ही शेगडी सामान्यतः 1300 ते 3100 रुपयाच्या दरम्यान उपलब्ध असून इंडक्शन किंवा गॅसऐवजी कोळसा आणि लाकूड वापरून पाणी गरम करणे किंवा स्वयंपाक करण्यासाठी वापरली जाते. ही शेगडी धूरयुक्त या प्रकारातही मिळते. तुम्ही यातील कोणता पर्याय वापरणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.